बीडच्या परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर 29 जून 2024 रोजी गोळीबार करण्यात आला होता। परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात हा थरार घडला होता। या घटनेत बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला। आता या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराडवरती गंभीर आरोप केलाय। आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये व्हिडिओ पोस्ट करत नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। 29 जून 2024 रोजी महादेव गीते याच्यावर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाला। जखमी इस्माचा अंबेजोगाई मेडिकल कॉलेज मध्ये उपचार घेत असतानाचा हा व्हिडिओ आहे। 2 जुलै 2024 रोजी महादेव गीते याने बनवलेला हा व्हिडिओ आहे। आता व्हिडिओत नेमकं काय आहे ते पाहूयात। मी महादेव गौरव गीते 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सेलगरे, बापू आंधळे, सुनील एवढे तिघजण आल्याच्या नंतर मला म्हणाले तू वाल्मिकांनाचं काम का करत नाहीस किंवा जीव मारायला सांगितलं। मी त्यांच्या हातापायाकडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबन गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे। ते तिथून निघून गेले। त्यानंतर 1-1.5 तासापूर्वी त्या 1-1.5 तासानंतर तिथून पुढे माझा शेजारी बाबासाहेब भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला 15-20 जण हुडकायला लागले, घरातच लपून राहा। मला त्यांचे फोन यायले, तो घरी आहे का नाही विचार। मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो। माझी आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे गोड जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणाने काही लोकांना मला भेटता आलं नव्हते, म्हणून 2-3 जण मला घरी भेटायला आलेले होते। आम्ही सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो। ते आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली, गाडी फोडली, दरवाजात फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो। बापू आंधळे ओळखीचा दिसल्यामुळे बापू आंधळे समोर होता। मी बाहेर निघालो। बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधळे माझ्या छातीत बुक्की मारली। मी का मारलंस म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांनी तुला जीव मारून टाकायचं। वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितलं जीव मारून टाकायचं। नंतर गाडीच्या पाठीमागं जिथं गाडी उभा होती तिथं राजाफळ, सोमनाथ सेलगरे, सनी देवडेच्या हातात कोयते होते, राजाच्या हातात गन होती, गोट्याच्या हातात गन होती। त्या तिघांनी अंधाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली। त्यात 3 बुलेट मला लागल्या। 3 बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं, अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस कर। त्याच अंधाधुंद फायरिंग मध्ये त्यांनी त्या मयत झालेल्या बापू आंधळेला गोळ्या घातल्या, त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि फरार होऊन गेले। जर माझ्या हातात हत्यार असतं, जर माझ्याकडे हत्यार असते मी यांना प्रत्युत्तर दिलं असतं। 3 बुलेट लागलेले असताना मला तिथं पडलो, मी खाली थोडंसं कोसळल्यासारखं झालं, स्वतःला कसं कसं सावरलं। तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतः गाडी चालवत आलो। इथून पुढे माझ्या व माझ्या जीवितास व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितास वाल्मिक कराड व त्याचे सर्व कार्यकर्ते यांच्याकडून धोका आहे। इथून पुढे माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितास काही झालं त्याचा सर्वस्व जबाबदार वाल्मिक कराड हा असेल। ही घटना घडत असताना बबन गीते हे माझ्या घरापाशी नव्हते किंवा या घटनेचा त्यांचा अर्थार्थी कसलाही संबंध नाही। ते तिथे कसल्याही प्रकारे उपस्थित नव्हते।